असे थरारक अनुभव क्रांतिकारकांनी घेतले, स्वातंत्र्य सैनिकांनी घेतली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा खरं तर छोटासा अनुभव आहे स्वातंत्र्य सैनिक काशीनाथराव जाधवांचा. त्यांनी फक्त तुरुंगवास भोगला आहे आणि अनेक अशा कारवाया केल्या नेतृत्व करून हैदराबाद मुक्तीसंग्रामात यश मिळवून दिलेलं आहे. त्यांचं नेतृत्व इतकं उत्कृष्ट होतं की पूर्ण जनमानसातील तरुण वर्ग त्यांच्याबरोबर उभा राहायचा आणि प्रत्येक कामामध्ये पुढे होऊन सरसावून त्यांच्यासोबत राहायचा. त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या फळीमध्ये जास्तीत जास्त तरुण मुलं होते, जे की त्यांच्या शब्दांना, त्यांच्या कथांना असेल, त्यांच्या बोलण्याला भरभरून प्रतिसाद देऊन मला देशासाठी काहीतरी करायचं आहे या आवेशानं ते प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे. शस्त्र साठा जमा केलेला आहे. पूर्ण कॅम्पवर वेगवेगळे जे कॅम्प आहेत तिथं प्रशिक्षण दिलं जात आहे. गोळी कशी मारायची, नेम कसा धरायचा, शस्त्र कसे चालवायचं, बॉम्ब हल्ला कसा करायचा, या सर्वांचं शिक्षण या कॅम्पमध्ये दिले जात आहे. एवढंच काय तर हातबॉम्ब तयार कसे करायचे हे पण कॅम्पमध्ये शिकवलं जायचं. मग हे फक्त शस्त्र सज्ज करून उपयोग नव्हता, तर याच्यासोबत मोहिमा केल्या. या मोहिमांमध्ये अनेक जण प्राणासही मुकलेले आहेत. अनुभव म्हणून एखादी म्हणजे उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगायची अशा अनेक कथा आहेत. अनेक जण हुतात्मा झालेले आहेत. परंतु एक कथा आहे, कथा म्हणण्यापेक्षा यज्ञकुंडात ज्यांनी आहुती दिली असा एक हुतात्मा, त्याची कथा आहे. आष्टी तालुक्यातील वेलतुरी गाव आहे आणि वेलतुरी गावामध्ये जे धान्य पिकलेलं आहे, रझाकार काय करायचे की शेती आली म्हणजे जेव्हा खुडणी व्हायचे, मळ्यावर धान्य मळलं जायचं, तेव्हा ते पूर्ण जप्त केलं जायचं. त्याला लेवी म्हणायचे. अचानक शेतामध्ये जाऊन जेव्हा मळणी चालू आहे तेव्हाच ते शेतातले सर्व धान्य जप्त केलं जायचं आणि वर्षभर शेतकरी जो धान्य पिकवतो आहे, कष्ट करतो आहे, तो त्याच्या एका दिवसामध्ये हातातून जायचं. खायला त्याच्याकडे काहीच राहायचं नाही. आणि अशा पद्धतीनं गावागावामध्ये रझाकारांचे असे थवे जायचे. वेलतुरी गावामध्ये असाच प्रकार झाला. त्या गावातील सर्व शेतकऱ्यांचे आलेलं पीक, जे पोते आहेत, धान्य आहे, ते रझाकारांच्या पोलिसांनी चावडीमध्ये आणून टाकलं. पोत्यांच्या थप्पी चावडीमध्ये लावल्या आणि तो पूर्ण सरकारचा माल जप्त केला आहे असं सांगितलं. आणि त्या गावामधल्या शेतकऱ्यांना स्वतःचं उत्पादन वाढवलेलं पीक घेतलेलं काही क्षणामध्ये होतेचं नाहीसं झालं. आणि ही गोष्ट तेथील गावातील एका शेतकऱ्याने पाथर्डी कॅम्पमध्ये आणून येऊन सांगितली. पाथर्डी कॅम्पमध्ये बातमी आल्यानंतर काशीनाथराव जाधवांनी एका स्वातंत्र्य सैनिकाला त्या गावात पाठवलं. पाहणी करण्यात आली. चावडी कुठे आहे, पोलीस कुठं बसलेले आहेत, गावामध्ये जायचा रस्ता कसा आहे, आपण कसं गेलो तर आपल्याला मोहीम आखता येईल, याची पाहणी एक दिवस करण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी काही स्वातंत्र्य सैनिक घेऊन शस्त्रासह, बंदूक, हातबॉम्ब या सर्व गोष्टी घेऊन यांनी मोहीम आखली आणि प्रतिहल्ला करण्यासाठी वेलतुरी गावामध्ये आले. यांच्यामध्ये काही निवडक नावं आहेत स्वातंत्र्य सैनिकाचे, ज्यात विठ्ठल बाबरस, देवराव उगलमोगले, काशीनाथराव जाधव असे 10-15 जण या मोहिमेमध्ये आहेत. ही मोहीम साध्य करण्यासाठी किंवा ती परिपूर्ण होण्यासाठी एक दिवस अगोदर पूर्ण रचना लावण्यात आलेली होती. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना कोणतंही काम करण्यासाठी आपला जीव कधी जाईल हे सांगता येत नव्हतं, याची ग्वाही देता येत नव्हती. त्यामुळं पूर्ण नियोजन करून कामं केले जात होते. चावडीला वेढा देण्यात आला. चावडीच्या मध्ये आसपास शस्त्र घेऊन पोलीस बसलेले होते, बंदूक घेऊन पोलीस बसलेले होते आणि यांनी पूर्ण चावडीला स्वातंत्र्य सैनिकांनी वेढा दिला. अचानक
चावडीमधील पोलिसांवर गोळीबार सुरू झाला, जो की स्वातंत्र्य सैनिकांनी केला. स्वातंत्र्य सैनिकांनी गोळीबार केल्यानंतर निजामी पोलीस आहेत त्यांनी पण प्रतिहल्ला केला. त्यांनीही तिकडून गोळ्या मारायला सुरुवात केली. चकमकी सुरू झाल्या. इकडून गोळ्या तिकडे, तिकडून गोळ्या इकडे. हळूहळू स्वातंत्र्य सैनिक आपल्या जागा बदलत होत्या. ते मात्र एका जागेवर बसूनच गोळ्या मारत होते. त्यांना मध्ये यायचं होतं, हल्ला करायचा होता. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांना आपापल्या जागा बदलून हळूहळू हालचाली करत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं, तेही व्यवस्थितपणे, सुरक्षितपणे. हा हल्ला चालू असताना एकमेकांचे शस्त्र ह्या गोळीबार चालू असताना थोड्या वेळ शांतता राहिली. स्वातंत्र्य सैनिकांनीही अंदाज घेतला की आता मध्ये कसं जाता येईल. आणि जेव्हा तिकडून काही गोळ्या येत नाहीत तेव्हा निजामी पोलीसही शांत राहिले. म्हणजे दोघांच्या मनात विचार आहे की आता यांना कसं स्वातंत्र्य सैनिकांना वाटत आहे अचानक जाऊन निजामी पोलिसाला कसं पकडायचं, आणि जे पोलीस आहेत त्यांना वाटत आहे की यांना कसं पकडायचं आहे. अशा वेळी जेव्हा शांतता होती तेव्हा एक स्वातंत्र्य सैनिक काय चालू आहे याचा अंदाज घेण्यासाठी किंवा रजाकार पोलीस कुठं आहे हे पाहण्यासाठी चिरेबंदी भिंतीच्या बाजूला डोकं घेऊन पोलीस स्टेशनकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. तितक्याच काळामध्ये सुसाट करून पोलीस स्टेशनमधून पोलीस गोळी झाडतो. आणि नेम असा बसतो की देवराव उगल मोगले त्या स्वातंत्र्य सैनिकाचं नाव आहे. देवराव उगल मोगले किंचितचं डोकं बाहेर काढून मागोवा घेत असतात आणि त्याच वेळेत रजाकाराची गोळी येते आणि नेम त्यांच्या कपाळावर बसते आणि ती गोळी पूर्ण देवराव उगल मोगले यांचा जीव घेते. थोड्या वेळात प्रत्येकजण सावरला जातो. दुसरा एक पोलीस स्वातंत्र्य सैनिक काय झालं म्हणून पाहण्याच्या नादात लक्षात येतं की देवराव उगल मोगलेला गोळी लागली आहे. तो सगळा विचार करायचा सोडून पुढे धावतो आणि पोलीस त्याला पकडतात. एक माणूस तर गेलेला आहे, दुसरा माणूस पोलिसाच्या ताब्यात सापडला आहे. अशा वेळी विठ्ठल वावरस या स्वातंत्र्य सैनिकाने त्या पोलिसाच्या पायावर गोळी घातली आणि ती गोळी पायावर बसताच जो दुसरा स्वातंत्र्य सैनिक पकडला गेला होता तो तिथून पळून जातो. आणि अशा वेळी स्वातंत्र्य सैनिक हळूहळू डोंगराचा आधार घेत बाजूला होतात. तिथं उगल मोगले यांचं प्रेत निजामांच्या हातात लागलेलं असतं. त्यामुळं स्वातंत्र्य सैनिकांची इच्छा असूनही पुढे जाऊन त्या प्रेताची मागणी करता येत नाही किंवा ते घेता येत नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन तिथून बाजूला होतात. आणि या मोहिमेमध्ये देवराव उगल मोगले यांचा हुतात्मा म्हणून, शहीद म्हणून देशासाठी प्राण अर्पण झालेला असतो. ते देशासाठी कामाला आलेले असतात. ही एका शहीदाची फक्त गोष्ट आहे. असे अनेक शहीद आहेत, हुतात्मा आहेत, ज्यांची नावं पण आपल्याला माहीत नाहीत, ज्यांच्या कथा माहिती नाही आहेत. असे अनेक गुमनाम स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी आपल्याला हे हसणारं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कळणारे हे गाव पूर्वी पाटोदा तालुक्यात होतं, परंतु आत्ता शिरूर कासार या तालुक्यात समाविष्ट झालेलं आहे. इथे उगल मोगले यांचा, देवराव उगल मोगले यांचं स्मारक आहे. आपण केवळ त्यांची स्मरण म्हणूनच नाही तर देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा वाटा त्यांचा राहिलेला आहे. या स्मारकाला भेट देऊन आपण त्यांना अभिवादन करू आणि इथे गेल्यानंतर नक्कीच त्यांचा इतिहास आठवून आपल्यालाही प्रेरणा मिळेल.